तर आज आम्हाला मकरडोकडाच्या हायवेवर दिसला वाघ. माझे हे 3 मित्र मकरडोकडा आणि उमरेडच्या हायवेवर रात्रभर बसून वाघाचे दर्शन करत होते. दाखवतो वाघ बी दाखवतो, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. काल रात्री मंथन भाऊच्या गाडीच्या निघला होता चालत्या गाडीतून चक्का, तर त्या चक्क्याला पाहासाठी आम्ही सिंधीवरून डायरेक्ट कॅन घेऊन चाललो आहोत. रात्रभरापासून माझे 3 मित्र उपाशी तापाची बिना पाण्याचे मकरडोकडाच्या जंगलात बसून होते, तर त्यांच्यासाठी आम्ही एक सीधी कॅन घेऊन चाललो आहोत. बुट्टीबोरीमध्ये मेट्रोचे काम बहुत जोरात चालू आहे. गडकरी साहेबासोबत ना देवाभाऊ सोबत बोलून बुट्टीबोरीची मेट्रो सिंधीकडे पलटवा लागन. तर ज्याच्या पहिले भाऊ आम्ही आपल्या पोटात नाश्ता टाकला, त्यांचं मग पाहू, क्योंकि हर एक ट्रेन कमी ना होता आहे. मग समोसे घेऊन आम्ही रोडवरचं कॅनचं पाणी घेतलं आणि कॅनमध्ये टाकलं. भाऊले 30 रुपये देऊन आम्ही निघालो थेट मकरडोकडाच्या जंगलाकडं. तर 70-80च्या स्पीडनं आम्ही सीधं मकरडोकडाच्या घनदाट जंगलामध्ये पोहोचलो आणि आम्हाला पाहून यांच्या तोंडावरची स्माईल पाहण्यासारखी होती. तिघा पण भावांना नाश्ता दिला आणि हे नाश्ता म्हणे आम्हाला कर. मी म्हटलं नाही भाऊ, वाटलेला खाईन, पहिले तुम्ही नाश्ता खा. तर तुम्हा सर्वांनी मी बहुत मोठा दानवीर आहे हे समजासाठी म्हटल्याने थोडा समोसा चारला. तर सौरभ भाऊचा बहुत मोठा सोना चांदीचा कारोबार आहे म्हणून सौरभ भाऊला माझी गाडी देऊन घराकडे पाठवलं. मग आम्ही पूर्ण 2 तास मेकॅनिकची वाट बघत बसलो. 2 घंटे मंगेश भाऊ मच्छी पकडत राहिला, पण साला एक बी मच्छी नाही सापडली. शेवटी ह्या दोघांना आपल्या मानवी शक्तीचा गैरफायदा उचलून ह्या खेकड्याला पकडलं. 2 घंटे या खेकड्यासोबत खेळून आम्ही याचं विसर्जन केलं. कितने तेजस्वी लोग हैं हमारे पास, कितने शांत. शेवटी आमच्या मेकॅनिक भाऊ आला आणि गाडीची तब्येत पाहायला लागला. पण ह्या भाऊ अशा काड्या काऊन करत होता हे मला समजलं नाही. दिवसभर मी आणि मंथन भाऊ हे असे जुगाडबानी करत होतो. थोड्याच वेळात सौरभ भाऊ आमच्यासाठी नाश्ता घेऊन आला. नाश्त्यामध्ये उपमा होता. सगळ्यात पहिले भत्ता आपल्या मंगेश भाऊनं मारला. एवढ्यातच मकरडोकड्याच्या डॅमवरून वापस येताना आपला लहान भाऊ सुशील भेटला. त्याला म्हटलं भैया नाश्ता करून जा. दिवसभर आम्ही हे नको ते एडेचाले करत होतो. मेकॅनिकल भाऊची समजलं नाही भैया, ह्या डायरेक्ट प्लेटनं ऑइल वतत होता. शेवटी भाऊ आमच्या गाडीचं अर्ध काम झाला आणि आम्ही निघलो बुट्टीबोरी आफ्ताब गॅरेज. बुट्टीबोरीत पोचल्यावर आम्ही आपल्या एक्सेलने वेल्डिंग मारायला नेलं. गाडी सुधरवता सकाळचे 7 ते रात्रीचे 8 वाजून गेले, पण गाडीचं काम अजून पूर्ण व्हायचं आहे. आणि आपला सौरभ भाऊ कोणाच्या तरी गाडीमध्ये फुल एसीत झोपून आहे, काही घेणं देणं नाही. शेवटी ह्या दोघांच्या मोबाईलचे लाईट आणि बुट्टीबोरीच्या रोडवरचे लाईट चालू होऊन गेले. शेवटी दिवसभर या तन्वीर भाऊनं मेहनत करून आमच्या तोंडावर स्माईल आणली. मग आम्ही दिवसभराचा मिशन कंप्लीट करून बिल पेमेंट करून निघलो आपल्या घरासाठी. साला मंगेशच्या बी काही समजलं नाही. दिवसभर त्याला काम करताना त्रास दिला आणि आता पाणी पिताना त्रास द्यायला गेला. तर असा होता मग आपला आजचा दिवस. यावेळेस काय आपल्याला वाघ दिसला नाही, पुढच्या वेळेस नक्की वाघ दाखवू.